ही बॅग आहे की दगडाचं ओझ? योगीराज, आज शाळेत काय झालं? काय सांगू बाई, आज पण शाळेमध्ये अभ्यास अभ्यास अभ्यास. मराठीची बाराखडी, इंग्लिशचे शब्द आणि गणिताचे पाढे. हुश, जमलो मी. अरे मग काही होमवर्क दिलाय की नाही? अगं आई, अजून किती प्रश्न? हो हो, दिलाय होमवर्क. आणि आमच्या परीक्षेचे वेळापत्रक पण दिलंय. आई, किती वेळी शाळा? दुपारी 12:30ला जायचं आणि संध्याकाळी 6:30ला यायचं. मग आम्ही खेळणार कधी? थांब, मी खिडकीतून बघतो कोणी मित्र आले का गार्डनमध्ये खेळायला. अरे हो, आज शुक्रवार आहे. सगळे ट्युशन आणि क्लासला गेले असतील. हा रविवार कधी येणार? या दिवशी आम्हा मुलांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप मिळतं. अरे योगीराज, लवकर खाऊन घे आणि अभ्यासाला बस. चांगले मार्क मिळवायचे की नाही, तरच मोठा माणूस होशील. बरोबर आई. म्हणजे आपण खेळून मोठा माणूस होता नाही येत का? A for apple, B for ball. आई, माझा अभ्यास होत आलाय. आता मी थोड्या मोबाईल खेळू का? अरे हा जर अभ्यास झाला असेल तर बाकीच्या स्पर्धेचा अभ्यास कर. त्या समीक्षेने पण घेतलाय ना स्पर्धेत बघ. हो गाई, काल समीक्षा पण बोलत होता. किती हा स्पर्धा स्पर्धा स्पर्धा. म्हणजे काय गाई, माझेच मित्र आहे ना सगळे, मग त्यांना कशाला हरवायचं? मला नाही आवडत. शाळेत पण बाई बोलतात, कोण आधी रंगवून दाखवेल चित्र, कोण आधी लवकर वाचेल. या स्पर्धेचा आणि अभ्यासाचा मला खूप कंटाळा आलाय. अरे पण बाळा, स्पर्धेमुळे बुद्धीचा विकास होतो आणि तुला स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. आणि तूच सांग, तुला बक्षीस मिळाल्यावर किती आनंद होतो? हो गाई, मला बक्षीस घेतल्यावर खूप आनंद होतो. आणि तुम्ही आई बाबा मला हवं ते घेऊन देतात. बक्षीस म्हणून घरी कोणी पाहुणे आले, बक्षिसाचं कपाट पाहून ते माझं खूप कौतुक करतात. हे जरी असलं तरी मला मित्रांसोबत खूप खेळायचे, खूप वेळ कार्टून बघायचे, हवी तेवढी मस्ती करायची. या मोठ्या लोकांना का नाही स्पर्धा, का नाही अभ्यास? कधी मी मोठा होईन, मला हवं तितक्या वेळ खेळता येईल, मनासारखं वागता येईल. अरे पण बाळा, मला सांग, तू जर शिकलास तर तू डॉक्टर आणि इंजिनियर होशील. आणि तूच बोलतोस ना, मला अब्दुल कलाम